राजमान्य फरसान जो खाईल तो म्हणीन गाणं. कमल्या उद्या लवकर जावं लागेल बरं का लेक्चरला. साक्षी येणार लवकर तिचं मला बोलणं झालं. हा कॅन्टीनला गेलं फरसाण बिरसाण खाता आलाय गडी बघ. सरपंचाने भारी डोकं लावल्या. चांगले पैसे बी कमवतात आणि लोकांना तृप्तही करतात. हा ते पण खरं भारी नाही रे. इन्कम सोर्स काय जबरदस्त पण काय जोरात चाललेलं आहे त्यांचं. मी काय म्हणतो कामले आपण बी काय ते उद्योग धंदा करायला पाहिजे. करायला पाहिजे पण आपल्याकडे भांडवल नाही काही नाही. मी काय म्हणतो कंटन काय नवीन चालू करावं राव. मग करायची तर लई इच्छा आहे. पैसे पाण्याचे आरंभ चालू आहे कायम आपली. एखादा व्यवसाय केला ना 2 पैशाचं उत्पन्न होईन भाई. पैसे असल्याने माणूस खाणं पिणं आपलं राहणीमान एकदम बदलून जातं. तेवढं आहे खरं बरं का. इकडे तिकडे फिरायला वगैरे खर्च बिर्च नाही होता आपला. कलरचं दुकान टाकायचं. कलरचं दुकान आणि किती इन्व्हेस्टमेंट आहे. मोठमोठ्याला ब्रँड त्याला राव. एक कलरचं ब्रँड हे का किती खर्च आहे त्याला. मी काय म्हणतो मग आपलं काहीतरी शेतीविषयक टाकायचं. ट्रॅक्टर बिक्टर घेऊन काय आपलं शेळीपालन तसलं काही. शेळीपालन ते शेळ्यांना सांभाळेल काही कमी आधा वेगळा. अरे मग 2-4 गाय घेतल्या दुधाचं होईन चांगलं. मग त्याच्यापेक्षा दुधाला भाव नाही ना. दुधाला भावचं जाऊन द्या पण ते किती जबरदस्त शेणकूर करा. ते दररोजच्या दररोज चारा आहे सगळं हे त्यांचं. कुट्टी आहे. मग काय करावं मग आपल्यासारखीकडून प्रेमात होईन का काम एवढे आपण करायचं. त्याच्या कुठे भरोश्यावर बसतो. नाही भाऊ अजिबात नाही. याचे तर त्याच्या भावाने गॅस टाकलं होतं 3ऱ्या मजल्यावर. ह्याच्या गपना तू लय आतलं नको डोकत जाऊ राव. गपना काय आमचं झालं तो मग काय म्हणतो फरसांची फॅक्टरी टाकली आपण तर. फरसांची हा वा एक नंबर आयडिया. हा तेवढीच मार्केट फरसाणला अपोजिट हा कॉम्पिटिशन. बाळू भाऊ आहे ना त्याला शेतात काम नसले ना सरपंच त्याला फॅक्टरीवर पाठवतात. तो काही ना काही शिकला असं ना फॅक्टरीत जाऊ जाऊ. हा शिकला असेल बरं खरंच. त्याला आपण कामाला ठेवू आपल्याकडं. त्याला देऊ पगार वाढून. तुला वाटतं ते येईन तसं आपल्याकडे. त्याला काहीतरी सांगू गोडी गोडीत आणू. तू कसं करतो बघू त्याच्याकडून शिकून घेऊ. नोट्स काढून वहीत लिहून ठेवून देऊ त्याला लाथ मारून हाकलून. हा राव जमन तसं केलं तरी अडचण नाही. पैसेच पैसे येईल इन्कम याच्या. सरपंचाचं कसं चाललंय येड्या जोरात. करायचं फायनल. हा जमन ना. टन भारी आहे. याच्यावर तोंड तिखट थोडं. त्याला टेस्ट ला येऊ आपण ना. अजून भारी टेस्ट काहीतरी नियोजन लाव. चालतंय ना. चला पांगा पांग इकडे वाचलेले समाधी अवस्थित आहे काही. कोणते कोणता असा प्रकार आहे. झोपले का काय बाळ भाऊ. काय रे काय दिसलं स्वप्नात. स्वप्नात काय दिसायचंय. सरपंचाचं रान सरपंच आणि पगार एवढंच. दुसरं काय दिसणार मला. पगार तर सगळ्यात महत्वाचं पहिले दिसलं असं ना. पण काय भानगड तुम्ही आज लय. आपल्याला आहे ना आज भेळीची पार्टी करायची. भेळीची मारली. यस करा ना मग. मुरमुरे आणलीत. हा तू ते सरपंचा फॅक्टरीत जात असतो ना राजमान्य फरसांच्या. हा तर आम्हाला थोडंच फरसाण काढून दे ना. बनवून दे ना फरसाण. अरे मग काढून देण्यापेक्षा त्यांच्या फॅक्टरीत जाऊन आणा ना. ते ना गार असते. हे कसं गरम गरम आहे ना अंगी लागत. तुमच्या हातून कसं एकदम भारीच विषय. तुमचं काय असेल देऊन टाकू 200-300 रुपये रोजन. चालन देऊ काढून. त्याला काय एवढं विशेष. हे टाईप करून घे मोबाईल मध्ये काय काय आणायचं. घ्या किती करायचं आहे. भेळ कितीची करायची. तसले आपण फरसाण आता बनवून जरा लागलं प्रत्येक वेळेस की प्रत्येक वेळेस घातोय. गरम करून खायची बरं. महत्वाचं काय आहे की बेसन बेसन असं काय काय लागतं. बेसन पीठ घे. बेसन पीठ लागतं. अजून त्याला तिखट घे. मसाला जो मसाला असतो शेवाचा. हा परत तेल घे. तेल तेल कोणतं सोयाबीन जेमिनी. आता तुमच्या किमतीनुसार ठरवा ते कोणतं टाकायचंय बघू बरं. हा मी सांगितलं फक्त तेल बेसन पीठ तिखट आणि मग बाकी काय शेंगदाणे बिंगदाणे त्याच्यात ते मका पोहे मका पापडी. अरे हे फक्त सेवासाठी लागतं. ती शेंगदाणे सेपरेट असते नंतर सगळे मिक्स करतेत मग फरसाण करते. आम्हाला नाही कळत म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो बाळू सल्ला घ्यायला. तुम्ही नियोजन लावून आम्ही मटेरियल अवेलेबल करून ठेवू. ठीक आहे काही अडचण नाही. कवा तयार आहे मी तुम्हाला करून द्यायला. आज मोकळे आहेत ना. हा
मग काय विषय नाही, आमचं झालं हे सगळं सामान आणलं, सामान म्हणजे हे हा फरसांचं हा की तुम्हाला फोन करतो, मग या तुम्ही बनवून द्या घरी. ठीक आहे, तुम्ही सामान आणा, मला बोला मग. आणि घरी फोन करून सांगा जेवायला नाही, दाबून भेळ खायची आज. चालतंय काय काहीच अडचण नाही. चला मला वाटतं बरोबर तुम्ही नाही म्हणते नाही का, पण तुम्ही लगेच तयार झाले बा. हा, मग म्हणून म्हणलं, मला वाटलं तुम्हाला फरसाण आणायचं म्हणून म्हणलं सरपंच तिथून आणा. नाही. आता तुम्हाला गरमच खायची लई इच्छा झाली. बरं झालं तुम्ही आम्हाला लगेच सकारात्मक हे दिलं. देतो काढून. मला वाटलं विरोधच करणार होतो तुम्ही, केला असता विरोध पण अरे आता मित्र म्हणल्यावर नाही विरोध करता येत. तुम्ही उगा घालून, अरे माणसं आता आमचं कोणतं तुम्ही मित्र आता हे. मग तुम्ही नसता उगा मला पाडून घालून बोलायचे, त्यातले घालून पाडून बोलायचे. ठीक आहे पण तुम्ही काही विषय नाही, जाऊ द्या. आम्ही फोन करतो, मग या तुम्ही. चालेल. तर आराम करा. हा हा येऊ का? हा सांगा मग मला. हा फोन करतो. चल घे सांगता नाही, ते आणायला जावं लागेल आता. झाले चोर म्हणा. चेअरमन काय भानगड आज लय चेअरमन आज आहे ना, आम्हाला तुमची अल्प अशी मदत पाहिजे. अल्प बर बोला पुढे. आम्ही ना आता एक व्यवसाय सुरू करतोय, तिघ जण. येस, आम्ही आता उद्योजक बनतोय. तर त्या हा, म्हणजे व्यवसायासाठी आम्हाला थोडस आर्थिक पाठबळ पाहिजे. पाहिजे. रुपया नाही आपल्याकडे. आर्थिक पाठबळ तिकडच पतसंस्था वगैरे काहीतरी बघा, कर्ज काढा. तुम्ही असं ते पतसंस्थेवाले ते नो ड्यूज आणायला लावतात. नो ड्यूज आणायला गेले ते लोक म्हणतात आधीचे लाख रुपये पेंडिंग आहेत ते बघा. मग तेच आहे ना, तुमचे बी अगोदरचे माझ्याकडे काहीतरी आहेतच ना, ते अगोदर द्या. चेअरमन आम्ही काय म्हणतो, आम्ही जे उद्योग सुरू करणार आहे त्यांनी तुमच्या मनाला समाधान भेटल. काय म्हणता? आम्ही आहे ना राजमान्य फरसांच्या खुन्नसला आमची फरसाण कंपनी चालू करतो. हा राणी मान्य. आता काहीतरी ट्रॅक वर आले तुम्ही. हा. लय उशिरा सुचलं पण सुचलं. ते म्हणतात ना, देर आहे दुरुस्त आहे. देर आहे दुरुस्ती आहे. हा तुम्ही उद्योजकाला थोडं सहकार्य करा. चालेल आर्थिक सर. करा, मानसिक करा, शारीरिक करा. आम्हाला भरपूर काय अशा अडचणी येऊ शकतात, आमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, पण तुम्ही आम्हाला थोडं त्याच्यातून बाजूला करा आणि आम्हाला पाठबळ द्या. दुसरं काम असतं ना तर 5 पैसे सुद्धा तुम्हाला दिले नसते, रुपया दिला नसता. पण आता तुम्हाला फरसांची कंपनी टाकायची, त्यातही सरपंचाच्या विरोधात टाकायची. काय लागेल ती मदत, आर्थिक मानसिक शारीरिक काय मदत लागेल ती आपली. आता आहे ना आम्हाला ते बेसन पीठ, ते नाही का तिखट, मका तेल ते आणायचे, त्याला मग पैसे कड्या बिड्या त्याला अजून आपल्याला ते साचे बिचे लागतात, लय काय खर्च थोडा. होऊ द्या, भरपूर खर्च होऊ द्या, पण अशी कंपनी टाकायची का फरसाण एकच नंबर राहिलं पाहिजे. त्या सरपंचानीच फरसांची कंपनी टाकावं असं काय नव्हते का? हा? मराठी माणूस, मराठी उद्योजक पुढे गेला पाहिजे का नाही? तळागाळात उद्योग पोहोचला पाहिजे का नाही? खेडेगावातून तर थेट शहरापर्यंत सगळ्यांचा विकास झाला पाहिजे. लगेच उद्घाटनाला आपल्याला बोलवा. हा मग ते फक्त आम्हाला ते बेसन पीठ आणि ते आणायला पैसे लागत होते. किती लागत आहेत? काय 10,000 रुपये द्या सुरुवातीला, नंतर जसे लागतील तसे मागून घेऊ. 15 देतो, वा पण काम चांगलं व्हायला पाहिजे. विषयच नाही. हा. एक नंबर. मार्केटिंग बिर्केटिंग अशी जोरात करू म्हणता की विचारता. होर्डिंग लावू. होर्डिंग फॉलोअर सांग तुझे 305 किती? 365. 365 फॉलोअर आहे. माझे 36 आहेत. अरे बाबा, बघा मग आमची जाहिरात अशी जोरात येईन, जोरात, एकदम जोरात. ती पण. नाही अख्ख्या बाजारात आपल्याच फारसांचं नाव, बाकी विषय नाही. ते पैसे आधी राहिले पैसे का? 15,000 पण बघा, आहे का QR QR तयार आहे आमचा. हा. हे 15,000 रुपये गेले. अजून ना आले इकडे. हा येतील. आपल्या आले 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 आले. ओके. चला येऊ का? हा. त्यांना उद्घाटनाला बोलवतो. असे आता बघत सरपंचाला, चला आम्ही बी कंपनी काढली फरसांची. चला येऊ का मग? नाव काय म्हणलं आपलं फरसांचं? राणी मान्य. राणी मान्य. हा आणि मान्य. अरे नावच कमी वाटतंय का जरा? नाही अहो, लय ब्रँड आहे ते. राज आणि राणी पडीची बाजू नाही ना आपली? तुम्ही काय करणार चेअरमन? चला ए बांगू द्या ते बेसन पीठ आणि त्यात नियोजन करावं लागेल. चला फटाफट. चला. राणी मान्य काय? काय चाललंय मग? काय नाही निवांत. तुमच्यासाठी एक झकास काम घेऊन आलोय मी एकदम. काय? तुमची खूप इच्छा होती ना, असं म्हणजे मोठं होर्डिंग लागलं पाहिजे, तुमचा असा नावाचा असा डंका वाजला पाहिजे, एकदम रापचिक असा फोटो बिटो, म्हणजे नुसतं असं देखतेच राहीना. काय होतं फिल्म मध्ये ऑफर आली काय मला? फिल्म नाही, मस्त पैकी तुम्हाला एक ऍड आली. ऍड मस्त पैकी एका फरसांची ऍड करायची. फरसांची? हो. बर चालेल ना, चालेल करू. आपल्या गावातले पूर्ण फरसाण कंपनी काढते आणि त्याच्या फरसांची ऍड म्हणजे असं मस्त पैकी
टाकाटक तुम्ही असं फरसांचं पाकिट धरणार, असा फोटो काढायचा, एकदम फोटोग्राफर आपण थेट तिकडून यावं शिवून आणणार आहे. हा ना. हा आपले ते चिरसाट एक नंबरचं हॉलिवूडचे काम केलेले आहेत, हॉलिवूडचे खास तुमच्यासाठी बोलावलाय. हा टायटॅनिक मध्ये होता सुरुवातीला फोटो काढायला, हा का. आणि तुमचा ते फोटो ती अशी पोच कशी ती अशी 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 नसते ओ, ते हे काय फरसाण घेऊन अशी असते ती. तशी असते काय? हा. बरं तर शिकवाय ना. अरे हे असं होर्डिंग भारी काम आले. चालन चालन करू ना. आणि कोण कंपनी तर कोणाची विचारली नाही तुम्ही? हा काय सरपंचाचीच असन. हा सरपंचाचा विषय नका काढू द्या. ऐका तुमचं असं नेमकं टायमाला असा विषय काढला. सरपंचाला फाईट आहे कंपनी आपली. कोणाची कंपनी? हे आपले ते कामले प्रियामियन गांठ्या काढू राहिले. प्रेम कमलेन घंट्या. हा मी त्यांच्या बरोबर तमाशा करत होते, तुम्हाला ते लय रानडुक्कर वाटत होते हाय ना. जा द्या याला तर राजकारण आणि मध्ये. आता लय तुम्हाला उद्योगपती वाटायला लागले का? ते सरपंचाला फाईट देतात ना, म्हणजे ते काय म्हणते दुश्मन का दुश्मन दोस्त होत आहे. आणि आता ते आमचे मित्र आहेत. म्हणजे तुम्ही त्यांना सपोर्ट करताय? हो पैसा सगळा माझा आहे. अहो कशाला करायचं होतं ना सरपंचाचा आधीच. सरपंचानीच एकट्याने कंपनी टाकावं असं काय लिहिलं काय? काही अशी घटना आहे का काही? असं काही नाहीये पण. ते जाऊ द्या, ते सोडा. हो तुमचा चान्स बघा तुम्ही. हे असा होर्डिंग वर तुमचा फोटो झळकले हो. हे असं नाव काय विचारलं नाही तुम्ही? हा हा काय तुमचं कंपनी? राणी मान्य. राणी मान्य फरसाण. हा हा त्यांचं राजमान्य आहे ना. हा आपलं बी ते असे राजेशाही थाटात पाहिजे. राणी मान्य राणी मान्य. चांगलंय. हा आणि त्यांच्या राजमान्याला आपलं राणी मान्य भारीच राहणार आहे. हा ना. हा मग कधी करायचं शूट? उद्याच आपला फोटोग्राफर आल्यावर. पण मला साड्या घ्याव्या लागतील आणि मेकअप किट पण. साड्या घ्या, मेकअप किट घ्या, मेकअप करायला कोणीतरी बोलवा. आता तुम्ही आमच्या फरसांच्या ब्रँड अँबॅसिडर आहात आणि एक साडी काय घेता? मी मागच्या एपिसोड पासून म्हणतो बसताच बांधा ना. हा चालेल. मस्तपैकी उद्घाटनाला एक साडी, हा. फोटोशूटला एक साडी, उद्घाटन झाल्यावर एक साडी, काय लागेल ते घ्या. चालतंय चालतंय. चालतंय ना मग? हा करू. मग उद्या रेडी राहायचं हा एकदम. ती टायटॅनिक सारखी पोजून तीन फरसांचा पुडा. हा हा चला येऊ मग. हा हा. अग झन्नानल काळजा मंदी अन हाता मंदी हात घालजी. हा ना राव. आईला सुजाताबाई, हा. आपलं आता फरसाण निघलं ना. आपलं इंडिया काय इंडियाच्या बाहेर फरसाण निघणार आहे. पार सौदी अरबन, अरबस्तान आणि कुवेतन हे अरब कंट्री मध्ये ना आपल्याच नावाचा असा बोलबाला राहणार आहे. हा ना. बरं चेअरमन मी काय म्हणते, मी तुमची ब्रँड अँबॅसिडर आहे म्हणल्यावर माझं पण ते दीपिका पादुकोण, ऐश्वर्या राय असं फोटो येतील का माझे पण? ते असं पोस्टरवर, पेपरवर, याच्यावर. अहो त्याच्यावर काय आपल्या जहाजाचे कंटेनर आहेत ना, कंटेनर त्याच्यावर तुमचा हे भले मोठाले फोटो. माझ्या जर हातात असेल ना तर मी तुमच्या नावाचा ठोकळा पाडीन. ठोकळ्यावर तुमचं चित्र. हा चलन चालू करीन, नोटा चालू करीन तुमच्या नावाने. खरंच काय? पण आता ते अजून चेअरमनच्या हातात नाही, तो पुढचा विषय. पण फरसाण मात्र आपल्याला सगळ्या बाहेरच्या देशात सुद्धा पाठवायचंय. चालेल. मस्त. मस्त. म्हणजे आपलं कामच तसं आहे. काय सरपंचाची कंपनी काय करते ही एका वर्षात? हे एका वर्षात आपण आउट ऑफ कंट्री. आईला घंट्या राव. हे कमून असे तिकडे तिकडे चालले तोंड पाडून. काय म्हणता? पाच का कस काय? अहो ते बाळाला घेऊन गेलो आम्ही. तुम्ही दिलेले पैशात ते बेसन बिसन सगळं घेतलं. बर मग ते अख्खं बेसन जाळल्यावर बाळू म्हणला मी फक्त त्या फॅक्टरीत लाकडं चुली खाली घालायचे काम करायचो म्हणलं. झाऱ्या पहिल्यांदाच हातात घेतला. ते भट्टीवर कामाला होता माहितच नाही आम्हाला. अरे म्हणजे आता या बेसन पिठाचं सगळी वाट लावली तुम्ही. सगळं कमीत कमी ते तेल तरी तुम्ही असं भरून ठेवलंय का? ते तरी कामी येईल. हो ते तेल आहे बघा ना, हे प्रेमाच्या थोबाडावर उडलंय. ते तोंड कसं झालं त्याचं. म्हणजे प्रेमाच्या तोंडावर तेल ओतलंय पाहिजे. उडालं ते तेल प्रेमाच्या तोंडावर. झालं कस काय पाणी आहे? अहो मी आहे ना ती शेव पाडायला गेलो, स्वऱ्याला अशी जादा ताकद लागली माझ्याकडून. स्वऱ्या सटकला आणि डायरेक्ट तेलाच कडे जाऊन पडला. निम्म तेल याच्या तोंडावर, निम्म सगळं जमिनीवर सांडलं. अरे 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 म्हणजे माझं बेसन पिठाची वाट लावली
तेलाची वाट लावली आणि सगळा पचकाच करून टाकला तुम्ही. आता फक्त कडे येईन झाऱ्या राहिल्या, कडे अशी पालती पडलेली आहे, झारे एका कोपऱ्यात पडलेलं आहे. याला म्हणजे पूर्ण धंद्याचीच वाट लावली तुम्ही, कंपनीची वाट लावली. अरे एक दिवस तुम्हाला काढता येत नव्हतं का नीट फरसान? अहो, आम्ही सगळं त्या बाळूच्या भरोशावर होतो. म्हणलं तो कंपनीत जातो त्याला येत असन. काही टायमाला म्हणलं राव तुम्ही भट्टीत लाकडं टाकायचं काम करायचो. आता आमची काय चूक आहे? मग तुम्ही काळजी नका करू. उद्या परत तुम्ही 15,000 तयार ठेवा. मी सरपंचाचा एखादा कारागीर फोडतो आणि त्यालाच घेऊन येतो. ते कारागीर बिरागीर बाद झाला. आता घातले ना 15,000 मी, लय झाले. तुम्ही निघा निघा. ऐका ना, आपलं शूटचं कसं करायचं? मी साड्या मेकअप किट पण घेतलंय. आता यांनीच मला 15,000ला घातलंय, तुम्ही अजून 5,000ला त्याच्यात टाका. म्हणजे पुरा लॉस होऊ द्या माझा 20,000चा. मग आपली कंपनी बंद पडेल असं म्हणता वय? हा, कंपनी बंदच पडली आपली आता, बाद झालं ती. आणतो ना उद्या एखादा काय कारागीर. नाही कारागीर बिरागीर काय नाही, आपली पुरी हाऊस झाली. आपल्याला परत फारसांची कंपनी टाकायची नाही आणि कोणतीच कंपनी टाकायची नाही. तुम्ही निघा. चेअरमन, हा. अपयशी यशाची पहिली पायरी असते. अजून 15,000 रुपये काय होणार आहे? हा? मी ती अपयशाची पहिली पायरी काय बुडापासून ती जिनाच तोडून टाकला. तुम्ही निघा निघा तुम्ही. हा, तुम्ही आज 15,000 घालायला लावले, उद्या मला असे 10-5 लाख घालायला लावताना. निघा. मोतीचूर लाडू बिडूचा प्रयत्न केला. काही नाही, मला मोतीचूर लाडूच खायचे नाही. बळा. मला वाटलं आपली कंपनी चांगली चालन, मागं पुढे तुम्ही मला पार्टनरशिप मध्ये घेता. खरंच बंद पडली होय कंपनी? आता काय दौंडी पीठ देऊन सांगू का मी सगळ्या गावात कंपनी बंद पडली म्हणून? एवढे काय केस करता? यात माझी काय चूक आहे? हा? ते त्यांना जमलं नाही गंठन भाऊजी, त्यांना माझ्यावर काय ओढू राहिले तुम्ही? मग तुम्ही तर लगेच स्वप्न बघायला लागले पार्टनरशिप. पण ती चाललो मी आता. चेअरमन, तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे. चेअरमन, काय झालं? लय टेन्शन मध्ये बसले. तिकडे ती स्वच्छताबाई रडत चालली, तुमच्या नावानं नाव घेऊ घेऊ रडू राहिलीये. काय भानगड काय आहे? तुम्ही तर लय म्हणायचे सुजाताबाईच्या डोळ्यात पाणी, म्हणजे चेअरमनच्या काळजात पाणी. अरे कुठे गेलं पाणी? आता फक्त चेअरमनच्या डोक्यात पाणी व्हायचं राहिले. का बरं, काय झालं काय नेमकं? आता काय सांगायचं सरपंच, आम्ही बी नाद केला जरा. म्हणलं सरपंच सारखी फॅक्टरी टाकू राजमान्य फारसांसारखी, आणि केला प्रयत्न आम्ही जरा. पैसे बिशे घातले चांगले. मला एक कळत नाही. अहो, जे उठत आहे सुटत आहे जरा त्याला फारसांचीच काय कंपनी टाकायची? अरे भरो त्यानं का पोट मला. मी केली का कोणाची कॉपी? तुम्ही कशाला कॉपी करताय? मला एक कळत नाही, असं कॉपी करून कुठं धंदा होत असतो का? बरं टाकली, मग पुढं काय झालं? केला बी आम्ही बी थोडा नाद. नेमकं झालं काय मग? पण आता आमचा आचार्य आम्हाला असा मिळाला, बाळू भाऊ तुमचाच फोडला आम्ही. अरे बाळू भाऊ, तुम्हाला कोण म्हणलं बाळू भाऊ आचारी म्हणून? अरे बाळू भाऊ हेल्पर रे, तिथे जाऊन काम करतो. कुठं भट्टीत लाकडं टाकायचं काम कर, कड्या धुवून काढ, झारेचे छिद्र मोकळे कर. तू काय कारागीर आहे का? अहो, पण आम्हाला नंतर कळलं ना, त्याने आमच्या लोकांना सांगितलं गांठ्या त्यांना, मी आचारी. तिथं गेले कळलं, ह्यो फक्त भट्टीत लाकड, याला लाकडच घालता येते, दुसरं काहीच येत नाही. चांगली लाकडं घातली त्यांनी. त्यांनी काय केलं, याला ताव आलेला कळला नाही काय नाही. पहिल्या दिवशी झाऱ्या हातात घातला आमच्या उद्घाटना दिवशीच. आणि ताव किती आलाय त्याला तेच कळलं नाही, अख्खं बेसन त्याच्यात ओतलं. हे बेसनाचा जाळण सगळा दूर. त्याच्यानंतर तर आणखीन कडी. मग बाजूला बाजूला करून आमचा गंठन शेट हा कारागीर झाला. यांनी जी स्वाऱ्या हातात धरला, बेसन दाबायला गेला, बेसन राहिलं स्वाऱ्याच आतमध्ये. ते जी तेल उडालं त्याच्यात किंवा आमचा प्याम्या भावया सकट नाही राहिला, त्याला भावया सकट जाळाल्या. मी शांताडीचा तर दूर दूर केलाय त्यांनी. आणि ते तेल खाली सगळा, म्हणजे सगळा पाचकाच उद्घाटनाच्या दिवशीच फरसाण झालं काय? फारसान झालं. ते कमी टेन्शन आमच्या डोक्यात. तर ते सुजाताबाई म्हणती, माझ्या त्या अँबॅसिडरचं काय झालं आणि फारसांच्या कंपनीचं काय झालं, आणि मला तुम्ही पार्टनरशिप करताना का? म्हणजे हे टेन्शन ते टेन्शन. त्यामुळे आता त्या रडत गेल्यात आणि मी डोक्याला हात लावून बसलोय. म्हणजे सुजाताबाईला तुम्ही ब्रँड अँबॅसिडर मध्ये होते का काय कंपनीचं? त्यांच्या नावाचा ठोकळाच काढायचा ठेवला होता. अख्खा प्लॅन रेडी होता, अख्खा प्लॅन. पण अख्खा ती देशात सुद्धा आहे ना, मी फरसाण जरा पोच करणार होतो, पण उगा आता ते फरसांकडायच्या बाहेर येऊन द्यायचं, थोडं खाऊन बघायचं, आणि नंतर इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचा ना माल. आपण आमच्याकडे असा प्लॅन तयार होता अगोदरच. प्लॅनच तयार करा, अभ्यास नका करू. आणि नाव काय ठेवलं होतं म्हणले? ते जरा आमचं जरा वेगळं नाव होतं थोडस. आम्ही लय अभ्यास पूर्ण चांगल्या तज्ञांकडून नावं घेतलेली आहेत आम्ही. आमच्या फरसांचं नाव होतं राणी मान्य.
कोणी सुचलं होतं असं? कोण होता शहाणा तुम्हाला राणी मान्य नाव द्यायला? आता नका नाव विचारू, आता झालं ते झालं. आमचं राणी मान्य, तुमचं राजमान्य, तर आम्ही बी राणी मान्य काढलो होतं. चेअरमन खरं सांगू का, अहो एखाद्याची कंपनी चांगली चालली, त्याला 2 पैसे भेटायला लागले का लोकांच्या पोटात कळ का येते मला तेच कळत नाही राव. अहो अभ्यास करायचा, स्टडी करायचा, त्याला धंदा जमलाय म्हणजे आपल्याला जमन का हे एकदा चेक करायचं. अहो प्रत्येक धंदा सुरू करताना त्याचा अभ्यास केला पाहिजे, स्टडी केला पाहिजे. जाहिरात आहे, विक्री आहे, मार्केटिंग आहे, ब्रँडिंग आहे. अहो 100 गोष्टी असतात धंदा करताना, त्या नको का विचारात घ्यायला? हा मला सांगा, एखाद्याच्या कपाळाला कपाळ घासलं म्हणून त्या कपाळावरच्या रेषा आपल्या कपाळावर येत असतात का? मला नाही, सांगा ना. नाही, बरोबर. उठून सुटून कोणी बी धंदा करायचा, ठीक आहे धंदा करणं काय ना, पण पूर्ण 1 वर्षभर तरी अभ्यास करावा का नाही? बेसन कुठून आणायचं, तेल कुठून आणायचं, शेंगदाणे कुठून आणायचे, कारागीर कुठून आणायचे, तेलाला ताव किती लागतो, खालून स्टीम किती द्यावं लागते, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार नको का? हा उचलली जीभ लावली टाळ्याला, झाले फारसांची कंपनी टाकून मोकळे तुम्ही. खरंय सरपंच, पण आता केला ना आता आम्ही. चांगली कला केली. हा आता नका पुढचं बोलू. सोरमन नवीन धंद्याची आयडिया भेटली. काय आयडिया आता तुझी? एक छोटा टेम्पो घ्यायचा 3 चाकी हा आणि गावातलं भांगार गोळा करायचं. लय मार्जिन आहे, 50% मार्जिन आहे. आणि त्याला आहे ना वरती भांगा लावायचा 700 रुपयाचा. मी त्याच्यात बसून आर्डन गावात गाडी गेली की चला लोखंड बाटलीवाले. डोक्यात पाणी बिनी झालं की येडा झाला काय तू? चेअरमन भांगारचा धंदा करीत असतो काय? मला तर सांभाळायला मी सांभाळतो. हा एकदम उत्तम बोलला गंठन. एक पॅगो गाडी घे, ड्रायव्हर चेअरमनला तो मागच्या हौदात बसून भंगारवाला आणि मस्तपैकी चालू ठेवा. काय लावलंय चेअरमन सरपंच तुम्ही आता अशी चेष्टा करीत असते बाई. नाही तुम्ही भागारच्याच कंपन्या खोलावा की आता तेवढंच राहिलंय करायचं. गंठन शेठ चेअरमनला सोडू नका. हा एक धंदा बुडाला ना, दुसऱ्या धंद्याची आयडिया द्यायची, कळलं का? हटायचं नाही. लोखंड बाटलीवाले. बस 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 आता लय झालं, बस झालं. कोशिश करने वालों की हार नहीं होती. चेअरमन साहेब उठा, पॅगो गाडी घ्या. गंठन शेठला सोडू नका. गंठन शेठ तुम्हीच मार्गदर्शन करा आणि तुम्हीच धंदा करा भाऊ. आपलं तिकडे सोसायटी बघा तुम्ही. काय नाही काय नाही काय नाही आपल्याकडे काय नाही. मित्रांनो, तुम्ही मात्र कुठला व्यवसाय करताना कुणाची कॉपी अजिबात करू नका बरं का, नाही ते असं थोबाडवर पडावं लागत असतंय. चांगला अभ्यास करा, स्टडी करा, कशी मार्केटिंग करायची, कुठं माल पाठवायचा. हे बघा उत्पादन करणं फार सोपं असतं भाऊ. कोणी पण 4 कडे आणि उत्पादन करीत तसं नाही, पण त्याची मार्केटिंग जमली पाहिजे, त्याची विक्री जमली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मालाला टेस्ट पाहिजे आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली नियत चांगली पाहिजे. जर नियत चांगली असेल ना तर तुम्ही कुठलाही छोटा मोठा धंदा करा, तो सक्सेस होणार. चला धन्यवाद.